साफ साफ देख रहे हैं सारा अधिकार। मुंबई के आज़ाद मैदान के उपवास के 15वें दिन पर विश्वभूषण कांबले ने मुंबई पुलिस कमिश्नर और मंत्रालय पर विशेष उनसे मुलाकात की। केंद्र सरकार के लेखा परीक्षा और सामाजिक न्याय विभाग के प्रमुख सचिव हर्षदीप कमले, शहर के विकास विभाग और लोक निर्माण विभाग की एक बैठक और लोक निर्माण विभाग के प्रमुख सचिव और सामाजिक न्याय विभाग के प्रमुख सचिव ने संबंधित पर कानूनी अपराध दायर किए। शहर के विकास विभाग, लोक निर्माण विभाग और अनुसूचित जनजाति आयोग के सामाजिक न्याय विभाग को अनुसूचित जाति आयोग के अध्यक्ष धर्मपाल मेश्राम का एक बैठक और लिखित पत्र दिया गया था। अध्यक्ष के आदेश के अनुसार पत्र में कहा गया कि वह तारीख पर सुनवाई करेगा। नगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर इंजीनियर, सहायक अभियंता, सार्वजनिक स्वास्थ्य इंजीनियर, सहायक अभियंता, उप इंजीनियर, नगर निगम के अधिकारी और लगभग 100 ठेकेदार और लोक निर्माण विभाग PWD, अधीक्षण इंजीनियर, कार्यकारी अभियंता इंजीनियर, शाखा इंजीनियर को निलंबित किया जाना चाहिए और काली सूची संबंधित ठेकेदार को की जानी चाहिए। ये विश्वभूषण कांबले की मांग है। ये पहली मांग है। ये मुंबई आज़ाद मैदान आंदोलन का 15वां दिन है। जब तक कार्रवाई नहीं की जाती है तब तक आज़ाद सामाजिक कार्यकर्ता विश्वभूषण कांबले और RB धवन संस्थान को चेतावनी देते हुए मैदान नहीं छोड़ेंगे, ये उनका कहना है। इन्होंने अपने वीडियो के माध्यम से जो है वो इसमें स्पष्ट भी किया है। सोलापुर में म्यूनसिपैलिटी के अंतर्गत जो फ्रॉड हो रहे हैं, हमारे लास्ट वीडियो में भी हमने आपको बताया था, उसको लेकर जो है ये संघर्ष कर रहे हैं। इनका संघर्ष कैसे लगा ज़रूर कमेंट सेक्शन में बताइए। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक व यांना जे हात मिळवणूक करणारे जे अधिकारी आहेत आणि जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। यासाठी आज रोजी आम्ही 14 दिवस आम्हाला पूर्ण होतात आमच्या अमरण उपोषणाचे। त्याच माध्यमातून पोलीस प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आहे। नगर विकास खात्याचे सचिव जे आहेत जवळगीकर साहेब, त्यांचेही या ठिकाणी वैयक्तिक लक्ष आहे। तेही अहवाल मागून घेतलेले आहेत। 15 दिवसामध्ये अहवाल येऊन जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सार्वजनिक बांधकाम विभागाचे, रस्ते विभागाचे त्या अधिकाऱ्यांनी पण, सचिवांनी पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। तेही नाही का अहवाल मागून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने यामध्ये आमच्यात लक्ष दिलं आणि लक्ष देऊन यामध्ये मेश्राम साहेबांनी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन आम्हाला उपोषण स्थगित करण्यासाठी आम्हाला लेखी स्वरूपात म्हणणं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याच माध्यमातून जे काही दोषी आहेत, जे दलित वस्तीचे अन्यत्र वळवण्यात आलेले आहेत, जे दलित वस्तीचे निधी जे आहेत ते कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे ठेकेदारांचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाल्याशिवाय राहणार नाहीत। यामध्ये आयोगाचंही लक्ष यामध्ये आलेलं आहे। त्याच माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, नगर अभियंता, PHEचे अधिकारी, सार्वजनिक बांधकामीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता आणि त्याच माध्यमातून ह्यांना जोडले गेलेले जे 100 ठेकेदार आहेत यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आमच्या संघटनेच्या वतीने चालू असलेला संघर्ष आज रोजी आम्हाला 14 दिवस या ठिकाणी आंदोलनाला होतात आणि त्याच माध्यमातून पोलीस प्रशासन आणि नाही का मंत्रालय यामध्ये आमचं वैयक्तिक लक्ष देऊन आयोगाचं पण लक्ष यामध्ये आहे। जोपर्यंत कारवाई केली जात नाही, जोपर्यंत ह्या संबंधित अधिकाऱ्यांना, ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि जोपर्यंत अधिकारी घरामध्ये बसत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि जे शासनाच्या तिजोरीतनं काढलेला जे पैसा आहे ते तात्काळ शासनाच्या तिजोरीत परत गेला पाहिजे आणि भ्रष्ट कारभारी अधिकाऱ्यांना ह्यांना घरी बसवून परत नव्याने सोलापूरमध्ये नाही का नव्याने काम चालू करण्यात यावं, मी असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। आणि जेणेकरून ह्याच्या पुढे असं भ्रष्टाचार या ठिकाणी होऊ नये यामुळे आयुक्त साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी यात वैयक्तिक लक्ष देऊन जे संबंधित आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमचा धडा शिकून यांना घरी बसवल्याशिवाय घरी बसवावं अशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे मुंबईचं आझाद मैदान आम्ही या ठिकाणी सोडणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद।